नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण मस्त सोपी रेसिपी लंचसाठी बनवणार आहोत. झटपट तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते. दही आणि कमीत कमी मसाले आणि तेलाचा वापर केल्यामुळे भेंडीची जी मूळ चव आहे ती आपल्याला कळते आणि त्यासोबतच लुसलुसीत साधे पराठे, अगदी घरगुती आणि स्वादिष्ट जेवण. यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना. चला तर मग माझ्या किचनमध्ये पटकन करूया. यासाठी मी ही भेंडी घेतली आहे. ही स्वच्छ पाण्याने धुवून पुसून नंतर चिरून घ्यायची. पराठे बनवण्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं. यामध्ये ओवा चुरगळून घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं, पाण्याने भिजवून घ्यायची कणिक. छान मऊसूत कणिक भिजवून घ्यायची. कणकेला तेल लावून मुरायला ठेवू. कणिक मुरेपर्यंत आपण भाजी करून घेऊ. भेंडीची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी अर्धा कप दही घेतले. यामध्ये 1 चमचा बेसन मिक्स करून घेऊ. चवीनुसार मीठ घालू. आवडीनुसार तिखट घालायचे. हळद, धने जिरे पूड, सगळे जिन्नस परत मिक्स करायचे. कढईमध्ये थोडेसे तेल घ्यायचे. मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरे घालायचे. 1 कांदा बारीक चिरलेला, हिंग, ठेचा अर्धा चमचा, परतून घ्यायचे. 1 टोमॅटो घालायचा. टोमॅटो घालून पण परतून घेऊ आपण. आता यामध्ये ही भेंडी घालून घेऊ. सगळे जिन्नस मिक्स करायचे आणि झाकण झाकून मंद गॅसवर भेंडी शिजवायची. भाजी मंद गॅसवरच शिजवायची. आता यामध्ये भाजी आपली शिजली आहे. आता यामध्ये आपण जो दह्यामध्ये मसाला तयार केला आहे तो घालून परतून घेऊ. भाजी तयार आहे. ही वेगळ्या प्रकारची भाजी बिलकुल चिकट होत नाही, तसेच चवीला अप्रतिम लागते. वरून कोथिंबीर घालू. एकदम वेगळ्या चवीची ही भाजी आहे. पराठ्याची कणिक मळून घेऊ. तेल लावून मळून घ्यायची. मऊसूत पीठ मळल्यानंतर या पिठाचे आपण 2 भाग करून घेऊ. एवढ्या पिठात चांगले जाडसर 2 पराठे तयार होतात. रोजच्या पोळीपेक्षा मोठा उंडा घ्यायचा. याची आपण पोळी लाटून घेऊ. पोळीला तेल लावायचे. वरून थोडं पीठ भुरभुरायचं. या पोळीची अशी घडी करायची. वरून परत तेल लावायचं.
आणि पीठ घालायचं, परत घडी करून घ्यायची। आता असा आपण हा त्रिकोणी पराठा लाटून घेऊ। पराठा थोडासा जाडसर लाटायचा। जर तुम्हाला पराठा त्रिकोणी लाटता येत नसेल तर जो आपला त्रिकोणी उंडा तयार होतो त्याचे कोपरे आतमध्ये दाबून घ्यायचे आणि गोल पराठा लाटायचा। छान पराठा लाटला गेला आहे। आता यावरील पीठ आपण झटकून घेऊ। तव्यावर पराठा भाजून घ्यायचा। पराठा जाडसर असल्यामुळे कापडाने छान दाबून शेकायचा। याचे कोपरे दाबून कापडाने शेकायचे, नाहीतर ते कच्चे राहू शकतात। पराठा शेकल्यानंतर तूप लावायचे। छान आपला खमंग पराठा शेकला गेला आहे। आता यावर आपण तूप लावून घेऊ। तुम्ही तेल पण लावू शकता आपल्या आवडीप्रमाणे। बघा पराठे किती सुंदर खमंग तयार झालेला आहे। दोन्ही बाजूला तेल लावून घेतले। पराठ्याला छान पदर सुटले आहे। 4 पदर या पराठ्याला सुटले आहे। बघा आपली दही भेंडी आणि साधे पराठे तयार आहेत। किती सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे ना। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या मस्त रेसिपीसोबत लवकरच भेटूया। धन्यवाद।